साधारणतः हे जे सर्दी खोकला तापाचे जे सर्वसाधारण फ्लू ज्याला म्हणतो आपण, हां, हां. इन्फ्लुएन्झा, हे जे या विषाणूचं जर इन्फेक्शन असेल हं. तर बऱ्याचदा बायफेजिक असतो, म्हणजे सकाळी ताप येतो, दुपारी उतरतो, रात्री परत चढतो. हं. हं. त्यानंतर डेंग्यू मलेरिया, हं, हं. ह्या तापांमध्ये खूप थंडी भरून येते. ताप हं, यायच्या हं. आधी थंडी भरून येते. डेंग्यूमध्ये जी असते ती थंडी बऱ्यापैकी असते. पण मलेरियाचं प्रमाण आता कमी झालं आहे, पण मलेरियामध्ये माणूस असा थरथर उडतो. त्याला रायगर्स म्हणतात, म्हणजे असा थरथर उडणे इतकी थंडी येऊ शकते मलेरियात. हं, हं, हं. डेंग्यूमध्ये थोडीशी थंडी येते, पण डेंग्यूमध्ये त्याच्याबरोबर आपली जी पायाची हाडं आहेत, पाय खूप दुखतात. हं, म्हणजे हं, हं. इतके प्रचंड दुखतात. एकेकाळी डेंग्यूला बोन ब्रेकिंग फीवर म्हणायचे, की हो. तुमची हाडं अशी कडाकडा मोडल्यावर जेवढी दुखतील इतकं दुखत असतात. तर हं. ताप, थंडी, अ, हाडं दुखणं किंवा पाय हं. दुखणं, हे साधारणतः डेंग्यूमध्ये होतं. खूप ताप येणं, विशेषतः संध्याकाळच्या वेळेला जास्ती ताप येणं, हे हं. मलेरियामध्ये बसतं. आणि 2 वेळा ताप असेल, सकाळी येतो दुपारी जातो, हे आहे, त्याच्याबरोबर सर्दी आहे, खोकला आहे, तर तो साधारणतः फ्लूचा ताप असू शकतो.